अनुसूचित जाती आणि जमातीतील उपवर्गीकरणास सर्वोच्च न्यायालयाची मान्यता। 7 न्यायमूर्तींनी 6 विरुद्ध 1 अशा बहुमतानं दिला निकाल। पुन्हा शिवराळ भाषा वापरत राऊतांचा भाजप नेत्यांवर निशाणा। फडणवीस लफंगे यांच्या टोळ्या घेऊन फिरतात। ठाकरेंनी दिलेलं आव्हान मर्द मराठ्याचं असल्याचंही वक्तव्य। मनसे नेते अमित ठाकरे अकोला दौऱ्यावर। मृत जय मालोकरच्या कुटुंबियांची भेट घेणार। मनसे विरुद्ध मिटकरी राजकारण तापलं तर पोलिसांकडनं 5 जणांना अटक। नाशिक रोड कारागृहातनं अबू सालेमला कडेकोट बंदोबस्तात भारतातील एका मोठ्या शहरात हलवलं। मध्यरात्री रेल्वे स्टेशनसह जेल रोड परिसराला आलं होतं छावणीचं स्वरूप। सालेमला उद्या कोर्टात हजर करणार। लोकसभेत अनुराग ठाकूर आणि राहुल गांधींमध्ये खडाजंगी। स्वतःची जात माहिती नसणारा जातीय जनगणनेची भाषा करतो। अनुराग ठाकूरांची टीका, तर कितीही शिवीगाळ करा, जातीय जनगणना करायला लावणारच, राहुल गांधींचं प्रत्युत्तर। लोकसभेत राहुल गांधींची जात विचारल्यानंतर काँग्रेस आक्रमक। आज देशभरात आंदोलनाची हाक। अनुराग ठाकूरांविरोधात काँग्रेस रस्त्यावर। मातंग समाजाच्या कल्याणासाठीच्या आरटी संस्थेचं आज उद्घाटन। शिंदे, फडणवीस आणि अजित पवार राहणार उपस्थित। काही मागासवर्गीय संस्थांकडनं आरटीला विरोध। विधानसभेपूर्वीच महायुतीमध्ये बंडखोरीचे संकेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आभा पांडेंकडनं पूर्व नागपूरमधनं निवडणुकीची तयारी। भाजपचे कृष्णा खोपडे याच मतदारसंघामधनं 3 वेळा आमदार। नाशिकच्या सुरगणामध्ये रस्ता नाही। नागरिकांचा जीवघेणा प्रवास। जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी गावकरी पोहून नदी ओलांडतायत। खिरपाड्यातील धक्कादायक प्रकार। कोल्हापूरचा सुपुत्र स्वप्नील कुसळेची 50 मीटर रायफलच्या फायनलमध्ये धडक। ऑलिम्पिकमध्ये पदकाची अपेक्षा उंचावली। Thank you.